नमस्कार. आज आपण खमंग चमचमीत खारं वांगं बनवणार आहोत. तर सुरुवात करूया. आपण सुरुवातीला मसाला तयार करून घेण्यासाठी एक मोठा कांदा घेतलेला आहे. तो आपल्याला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने कट करून उभा कापून तव्यावरती असा तांबूस रंग होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. नंतर मी खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत. 2 टीस्पून खोबऱ्याचे काप घेतले होते आणि एक गड्डा लसणाचा घेतला होता सोलून मी, आणि तो असा तव्यावरती भाजायचा आहे. आणि नंतर मी आल्याचे काप टाकलेले यामध्ये. यानंतर हे सर्व आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं. नंतर मी शेंगदाणे घेतले होते अर्धी वाटी. हे आपल्याला असं मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत. खमंग असे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. मैत्रिणींनो, अशा पद्धतीने जर तुम्ही वांगं केलं तर खूप छान लागतं. तर शेंगदाणे भाजून झालेले आहेत. त्याला वाटण करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे सर्व भाजलेलं जिन्नस आहे ते यामध्ये काढून घेत आहे. तर शेंगदाण्याची साल मी काढून घेतली होती अगोदर. हे सर्व शेंगदाणे मी यामध्ये ॲड करत आहे. आणि मिरची टाकलेली आहे. 5 ते 6 मिरच्या मी ॲड केलेल्या आणि कोथिंबीर पण. हे सर्व आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि वाटण करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घालायचं आहे आणि वाटायचं. तर मी इथे वांगे घेतले होते. असे गावरान पद्धतीचे वांगे आपण घेतलेले आहेत. या पद्धतीने असे याचे काटे काढून घ्यायचे. आमच्या घरामध्ये खारं वांगं खूप आवडतं. मी मसाला वांगं जास्त बनवत असते, म्हणजे थोडंसं त्यामध्ये रस्सा पण बनवत असते. म्हटलं आज या पद्धतीने वांगं करूया. खारं वांगं पण सर्वांना खूप आवडतं घरामध्ये. आमची आई अशा पद्धतीने वांगं करायची. इथे आपल्याला बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये ठेवायचे, नाही तर वांगे काळे पडतात. हे असे कीड आहे का नाही असं पाहायचं. 4 कड द्यायचे. मी यामध्ये सर्व वांगे पाण्यामध्ये ठेवलेले आहेत, नाहीतर काळे पडतात. तर आता आपण पुढची प्रोसेस करूया. इथे मी कढई घेतलेली आहे. यामध्ये मी तेल ॲड करत आहे. कढई चांगली अशी तापून द्यायची. तर आता मी या तेलावरती हे वांगे असे टाकत आहे. छान असे परतून घ्यायचे आहेत. मी 3 ते 4 टीस्पून तेल घातलेलं आहे. यामध्ये छान असे डाग पडेपर्यंत आपल्याला वांगे असे परतून द्यायचे आहेत, म्हणजे शिजतातही छान. इथे मी जे आपण वाटण केलं होतं ते यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे. हे असे वांगे परतल्यानंतर यावरती हा जो मसाला आहे तयार केलेला, म्हणजे वाटण, ते आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे. मी इथं काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे 1 टीस्पून. यानंतर मी घेत आहे 1 टीस्पून घेत आहे धनी पावडर. नंतर हळद ॲड केलेली आहे 1 टीस्पून. नंतर काळा मसाला घेतलेला आहे 1 टीस्पून. तर हे सर्व आपल्याला एकत्र करायचं आहे. इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं मसाला राहिला होता ना, तर त्यामध्ये थोडं पाणी टाकून यामध्ये असं ॲड करायचं आहे. आणि मग असं जे कोरडं कोरडं वाटत नाही आणि परतला जातो. चवीपुरतं आपल्याला मीठ घ्यायचं आहे. इथे मी अजूनही वरून तेल ॲड केलेलं आहे, म्हणजे आपला मसाला छान असा परतला जातो.
सुंदर असा कलर आलेला आहे. कोमट पाणी ॲड करायचं, थंड पाणी नाही घ्यायचं. आता इथे आपल्याला थोड्या वेळ असं झाकण ठेवायचं, म्हणजे मसाला छान असा वाफला जातो. इथे मी कोमट पाणी ॲड करत आहे. तर इथे आपल्याला 5 ते 7 मिनिट आता भाजी शिजवून घ्यायची आहे. तर झालं आहे आपलं खारं वांगं तयार. तर मैत्रिणींनो, ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. थँक्यू.